खरं तर अदानींना भारतातले विविध ठिकाणी भूखंड त्यांच्यावर सरकारची कृपादृष्टी असते आणि आता महाराष्ट्र सरकारची सुद्धा कृपादृष्टी या अदानींवर सुरू आहे. आपण बघत असाल की याआधी धारावीच्या झोपडपट्टी पुनर्वसन त्यांना दिलीत आणि आता मुलुंडसाठी जागा असलेली ती सर्व जागा आता सरकार अदानीला देत आहे आणि त्याला संपूर्ण मुंबईवासियांचा विरोध आहे आणि त्यामुळेच आम्ही हा प्रश्न विधानसभेमध्ये घेतला असताना अध्यक्ष महोदयांनी तो विषय घेतला नाही आणि म्हणून अदानींच्याच दर्जाने सरकार आहे आणि म्हणून आम्ही हा सभात्याग केलेला आहे. नक्कीच. पण एकीकडे किरीट सोमय्या आहेत, ते भाजपचेच नेते, ते म्हणतात की मुलुंडमध्ये धारावीकरांचा विकास आम्ही होऊ देणार नाही, त्याला विरोध असेल. नाही, खरं तर आपण बघितलं असाल की ज्याप्रमाणे किरीट सोमय्या बोलतात तसं ते वागत नाहीत आणि खरं तर किरीट सोमय्यांना फक्त आम्ही केलेल्या कामाला विरोध करण्याचं काम गेले 5-10 वर्ष ते करतायत आणि या संदर्भात सुद्धा आपण सगळ्या ज्या गोष्टी आपण बघितल्या की किरीट सोमय्यांना चा पक्ष एक भूमिका घेतो आणि ते दुसरी घेतात, परंतु त्यांच्या भूमिकेला कोणी सरकार विचारत नाहीत. फक्त हा विषय कुठे दुसरीकडे भडकवण्यासाठी किरीट सोमय्या प्रयत्न करत असतात. नक्कीच. प्रवीण दरेकर काल विधान परिषदेच्या जागेसंदर्भात त्यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे. ते म्हणतात की काँग्रेसची जी मतं आहे ती मिलिंद नार्वेकर यांना जातील, 7 मतांची गरज उभाटा पक्षाला आहे. कसं पाहता याकडे? खरं तर उद्धवजींनी सांगितलेलं आहे की आमचे जे आम्ही 3 उमेदवार दिले 3 उमेदवार निवडून येतील आणि त्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आहेत आणि हे 3 उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. मिलिंद नार्वेकर निवडून आले तर महाविकास आघाडीमध्ये एका उमेदवाराची विकेट पडेल असं पण म्हणतात. यात किती तथ्य वाटतं? नाही, मिलिंद नार्वेकरांबरोबर महाविकास आघाडीचे इतर 3 जे उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार निवडून येण्यासाठी उद्धवजी ठाकरे प्रयत्न करत आहेत आणि त्यांची तशीच भूमिका आहे. महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडून आले पाहिजेत आणि आपण बघित असाल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याबद्दल चमत्कार घडेल. नक्कीच. आज अजितदादा पवार यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, विकासाचा वादा अजितदादा. आपण ठिकठिकाणी पाहतोय ज्या योजना लागू करण्यात आल्या मदतीचा हात एकनाथ असे बॅनर पोस्टर संपूर्ण मंत्रालयाच्या बाहेर पण आहे. खरं तर सरकारच्या घोषणा करायच्या आणि घोषणेचं क्रेडिट कोणी घ्यायचं? शिंदे गटाने घ्यायचं, भाजपने घ्यायचं की राष्ट्रवादीने घ्यायचं? आणि एका पराभवाचं श्रेय कोणाला द्यायचं किंवा पराभवाचं खापर कोणाला फोडायचं हे आधीच ठरलेलं एकमेकामध्ये असतं आणि त्यामुळे लोकसभेच्या पराभवाचं खापर अजितदादांवर पडलं आणि आता मात्र श्रेयवादासाठी हे सगळे वेगवेगळ्या माध्यमातून ही श्रेयवाद करतायत आणि त्यामुळे खरं तर ही आपण बघितलं असेल की ह्याला तरतूद खूप थोडी केलेली आहे आणि त्यामुळे ही योजनाच खरी तर खोटी आहे, परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये श्रेय घेण्यावरून ही या योजनेचा बोलबाल सुरू आहे. धुसफूस आहे असं तुम्हाला वाटतं? कारण संजय गायकवाड म्हणतात की ज्यावेळी योजना लागू केल्या जातात 3 पक्ष एकत्र बसतात, मोठे नेते बसतात आणि मग या योजनेला मुख्यमंत्र्यांचं नाव दिलं जातं. खरं तर मुख्यमंत्र्यांची योजना आधीच मुख्यमंत्र्यांनी योजना जाहीर करायच्या आधी बॅनर होते, त्यामुळे मुख्यमंत्री क्रेडिट घेण्यासाठी आणि श्रेय घेण्यासाठी कसं वाद करतात या ठिकाणी आपण बघितलं. दादांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होतो असं म्हणा. आपण कालच म्हटलं की दादांचं आता ह्याचं काम संपलेलं आहे. पक्ष फुटून सुद्धा दादांचा उपयोग झाला नाही, शिंदेंचा उपयोग झाला नाही, भाजपला समजलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ह्यांना ते बाजूला करण्यासाठी प्रयत्न करतील आणि म्हणूनच उपमुख्यमंत्री फडणवीस हे सरकारमध्ये बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत की सरकारचा रोष आहे तो आपल्यावर येऊ नये. सरकार जे निर्णय घेत आहेत, मुख्यमंत्री अजितदादा निर्णय घेत आहेत, त्यांचा रोष आपल्यावर येऊ नये म्हणून ते सरकारमध्ये बाहेर पडण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री करतात. दादा आता म्हणतायत की माझ्यावर कधी भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते आणि आज भविष्यातही नसतील. जे लोक भाषण करतात त्यांच्या भाषणाकडे जास्त लक्ष देऊ नका, आपण काम करणार आहे. दादांवर आरोप कोणी केले? दादांच्या बाजूला बसणाऱ्या लोकांनीच आरोप केले आणि त्यामुळे दादांनी पहिलं त्यांना सांगितलं पाहिजे, नंतर लोकांना सांगितलं पाहिजे. नक्की. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.